नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावातून जाणार आहे। या मार्गासाठी हजारो शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जाणार आहेत। त्यामुळे या शक्तीपीठ मार्गाला विरोध दर्शवण्यासाठी विविध गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांनी आज आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालयात भेट घेतली। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोणत्याही कार्याची कोल्हापुरातून झालेली सुरुवात ही राज्यभर पोहोचत असते, त्यामुळे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधाची सुरुवात कोल्हापुरातून करूया असं आवाहन केलं। या महामार्गाची माहिती अजूनही लोकांना नाही, खरोखरच याची लोकांना गरज आहे काय असा सवाल उपस्थित करत जमिनी घेऊन रस्ता करणं हे संयुक्त ठरणार आहे काय याचा देखील विचार करणं गरजेचं असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यातील 89 ते 94% शेतकरी 2 एकराच्या आतील आहेत। या महामार्गाच्या विरोधासाठी 11 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली। शिवाय गरज नसलेला हा महामार्ग असून कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली ही नको ती कल्पना आहे, त्यामुळे काँग्रेसचा याला जाहीर विरोध राहील असंही त्यांनी जाहीर केलं। शक्तीपीठ मार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी संघटित ताकद ठेवा असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केलं। त्याच्यावरचे 7 बारे गोळा करूया आपण। पहिला टप्पा आता जो ट्रॅक आहे त्याची माहिती माझ्याकडे सोमवारी येत्या, त्याच्यावर ते सर्वे नंबर त्यांनी तयार केलेले आहेत, ते सर्वे नंबरचे आलेले आहेत, आले तर ते मालक काढूया। त्या सगळ्यांना एकत्रितपणे बोलवून घेऊन पहिलं त्यांना समजावून सांगितलं, नाही तर अधिकारी हुशार असतात, 2-2 ॲफिडेविट 2-2 लिहून घ्यायला आम्हाला मान्य आहे म्हणून लिहायला चालू करतील आणि मग ते परत अडचणीचं होईल। हे मी सांगायला लागलो, 1-2 रस्त्यात मला अनुभव वाईट आलेला आहे आणि मग मलाही काय करणं अशक्य होतंय आणि म्हणून मला वाटतं संघटितपणे याच्या विरुद्ध विरोध करणे, ताकदीनं मोर्चा काढणे, जी काय ताकद असेल ती सर्वस्व पणाला लावून हा मोर्चा काढावा। आणि माझी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमरीश घाटगे यांनी शेतकऱ्यांना न्याय आणि ताकद देण्याची शक्ती केवळ सतेज पाटील यांच्याकडे आहे, त्यामुळे या लढ्याचं नेतृत्व आमदार सतेज पाटील यांनी करावं असं आवाहन केलं। शक्ती मार्गमुळे जवळपास 400 एकर जमीन या महामार्गाखाली जाणार आहे, त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्याचं घाटगे यांनी सांगितलं। राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेचे चेअरमन MP पाटील यांनी शक्तीपीठ मार्गामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असून आता विरोधाशिवाय पर्याय नाही, जनरेट्याबरोबरच न्यायालयीन लढा देखील लढूया असं आवाहन केलं। बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी देवधर्माच्या नावाखाली प्रत्येकाची गळचेपी करण्याचं काम सरकार करतंय, त्यांना शेतकऱ्यांशी काही लेणं देणं नाही, त्यामुळे शक्तीपीठ मार्ग परतवून लावायचा असेल तर आमदार सतेज पाटील यांच्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी सुधीर पाटोळे, मल्हारी पाटील, दादासो पाटील यांच्यासह 13 गावातील शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।